हॅलो एव्हरीवन, मी आयुष शिंदे. काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता फॉरेक्स मार्केट संदर्भात, त्याला खूप जास्त तुम्ही प्रेम दिलात, सपोर्ट दिलात. त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फॉरेक्सची आता नवीन सिरीज. आता थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की यामध्ये आपण बेसिक्स ऑफ फॉरेक्स स्टार्ट करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. मेन म्हणजे मी हा चॅनल मराठीमध्येच का चालू केला, मराठीमधूनच तुम्हाला लेक्चर्स का देतोय, तर त्याच्यामागं कारण असं आहे. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ट्रेडिंगबद्दल म्हणा, इंडियन स्टॉक मार्केटबद्दल असू दे किंवा फॉरेक्स मार्केटबद्दल लोकांच्या डोक्यात कन्सेप्ट्स काय आहेत की बाबा हा एक सट्टा आहे, गॅम्बलिंग आहे. या मिसकन्सेप्ट्स त्यांच्या डोक्यात आहेत. का? हे कशामुळे? तर नॉलेजचा अभाव असल्यामुळे. हे जर तुम्ही गुजरात साईडला बघितलं तर गुजरातमधल्या प्रत्येक घराघरामध्ये कोणी ना कोणी ट्रेडिंग करतं, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये आहेत. कारण त्यांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे की स्टॉक मार्केट म्हणजे काय, त्यांना कम्प्लीट नॉलेज आहे. तर हेच नॉलेज फॉरेक्स मार्केट संदर्भात मी महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सिरीज मराठीमध्ये चालू करतोय. तर या सिरीजचा आपला पहिला पार्ट आहे बेसिक्स ऑफ फॉरेक्स. चला तर मग जाऊया स्क्रीनवरती. तर फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की फॉरेक्स मार्केटमध्ये खूप जास्त पैसा कमवता येतो, फॉरेक्स मार्केटमध्ये खूप ग्रोथ आहे, फॉरेक्स मार्केट इंडियन मार्केटपेक्षा खूप फ्लेक्झिबल असतं. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. पण एक्झॅक्ट फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? तर आता समजा दोन देशाच्या करन्सी आहेत. US डॉलर जी की US ची करन्सी आहे आणि INR जी आपली इंडियन करन्सी आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, आपण जेव्हा कम्पेअर करतो USD आणि INR, आता यामध्ये काय आहे, US डॉलरला आपण इंडियन रुपीज सोबत कम्पेअर करतोय. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की एक US डॉलर म्हणजे 93 इंडियन रुपीज, राईट. आता ह्याच्यामध्ये या पेअरला आपण म्हणतो करन्सी पेअर. आता या करन्सी पेअर मध्ये अशा वेगवेगळ्या देशांच्या असतात. जसं की आता आपण घेऊया ऑस्ट्रेलियन डॉलर, घेऊया AUD. त्याला आपण कम्पेअर करतोय समजा US डॉलर सोबत USD. ही एक पेअर झाली. तसंच ब्रिटनचे आपण बघू ग्रेट ब्रिटन पाऊंड GBP. त्याला कम्पेअर करतोय आपण USD सोबत USD. तर ही पण एक करन्सी पेअर झाली. फॉरेक्स मार्केटमध्ये आपण या करन्सी पेअरला ट्रेड करतो. आता या करन्सी पेअर मध्ये कसं ओळखायचं की मेजर करन्सी कुठली? आता आपली जी पहिली करन्सी पेअर जी आहे, या करन्सी पेअर मधली जी पहिली करन्सी आहे, आता ह्याच्यामध्ये USD आहे. तर या USD ला आपण म्हणतो बेस करन्सी. बेस करन्सी. आणि ही जी INR आहे, या INR ला आपण म्हणतो कोट करन्सी. तसंच इथे ऑस्ट्रेलियन डॉलर ही झाली आपली बेस करन्सी, US डॉलर झाली आपली कोट करन्सी. जी पहिली पेअर मधली जी पहिली टर्म आहे आपली, थोडक्यात पहिली करन्सी आहे, त्याला आपण म्हणतो बेस करन्सी. आणि जी दुसरी वाली आहे त्याला आपण म्हणतो कोट करन्सी. तर थोडक्यात या करन्सीला जेव्हा आपण ट्रेड करतो ना, तेव्हा आपण करत असतो फॉरेक्स मध्ये ट्रेड. हे आहे आपलं फॉरेक्स मार्केटचा अर्थ. आता आपण पुढचा पॉइंट पाहूयात. इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केट चांगलं काय? म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केट चांगलं काय, आणि त्याचं मेन रिझन काय आहे की बाबा फॉरेक्सच का केलं पाहिजे. जरी तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्ही फॉरेक्स मध्ये स्टार्ट का केलं पाहिजे? इंडियन मार्केटमध्ये करावंच असं काही नाही. ज्याचे त्याचे आपले आपले फायदे आहेत, काही तोटे आहेत. आता फॉरेक्स मार्केटमध्ये कसं आहे, जर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये बघितलं तर इंडियन मार्केटचं जी डेली बुफे आहे, म्हणजे डेली जे ट्रान्झॅक्शन होतात मार्केटमध्ये, ते समथिंग अराउंड $6 बिलियन अराउंड आहेत. $6 बिलियन. आणि हेच जर फॉरेक्स मार्केट आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये डेली ट्रान्झॅक्शन हे $6 ट्रिलियन आहे. अर्थात मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त आहे, मार्केटचं बुफे मोठं आहे. आता जर तुम्ही टायमिंगचं बघितलं तर आपलं इंडियन मार्केट तुम्हाला माहिती आहे 9:15 ते समथिंग 3:30 वाजेपर्यंत ओपन असतं. पण हेच जर तुम्ही फॉरेक्स मार्केटचं बघितलं तर फॉरेक्स मार्केट आपलं 24 आवर्स ओपन आहे. आता याच्यामध्ये 1 तास मधला बंद असतं असं म्हणू शकतो आपण, पण 24 आवर्स कन्सिडर करू. याच्यामध्ये वेगवेगळे सेशन्स आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. कुठल्या सेशन मध्ये काम करायचं, किती सेशन्स आहेत ते. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेशन्स आहेत. मेनली 3 सेशन मध्ये काम होतं ह्याच्यामध्ये.
चला मग आताच पाहूयात आपण सेशनचं पण. सगळ्यात पहिला असतो एशियन सेशन, जो की मॉर्निंग टाइम मध्ये असतो. दुसरा आहे लंडन सेशन, लंडन सेशन जो दुपारच्या टाइम मध्ये असतो, 1:30 पासून चालू होतो तो. आणि तिसरा आहे न्यूयॉर्क सेशन. आता हे 3 मेन सेशन आहेत आपले मार्केटमध्ये. आता हे जे डीप मध्ये आपण नॉलेज पुढच्या लेक्चर्स मध्ये घेऊया. आधी आपण बेसिक गोष्टी पाहूया. तर अजून एक गोष्ट काय, जर मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त आहे, मार्केटमध्ये ट्रॅप कमी आहेत, तर मार्केटमध्ये अर्थात प्राइस ऍक्शन जे असते ना, ते शिकूयात आपण पुढे प्राइस ऍक्शन पण. आता तुम्ही फक्त कन्सेप्ट समजून घ्या. प्राइस ऍक्शन पण जी आहे ती मार्केटमध्ये कशी असणार आहे, फॉरेक्स मध्ये स्मूथ असणार आहे. आणि इंडियन मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन कशी असणार आहे, थोडीशी मेसी असते. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये ट्रॅप्स बनतात. रिटेलर कधीच पैसे कमवत नाहीत इंडियन मार्केटमध्ये, ते तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे तिथे ट्रॅप जास्त बनतात. त्यामुळे हा आपला फायदा आहे की आपण डायरेक्ट जरी फॉरेक्स मार्केट चालू केलं, तर आपण बिगिनर जरी असलो तरी आपण डायरेक्ट फॉरेक्स मार्केट चालू करू शकतो. काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही त्याच्यात. दुसरी मोठी कन्सेप्ट मार्केटमधली, फॉरेक्स मार्केटमधली तुम्ही ऐकली असेल, पिप्स, ती आता बघणार आहे. तर पिप्स म्हणजे काय, थोडक्यात आपण इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जेव्हा मार्केटमध्ये व्हॅल्यू चेंज होते, समजा निफ्टी 23,000 आहे आणि 23,000वरून निफ्टी गेली 24,000ला, आपण काय बोलतो की 1,000ने निफ्टी वाढली. थोडक्यात ते पॉईंट झाले, 1,000 पॉईंटने निफ्टी वाढली. तसंच फॉरेक्स मध्ये जो चेंज आहे, प्राइस मधला जो चेंज आहे, तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पिप्स वापरतो. पिप्सचा फुल फॉर्म काय आहे, तर पर्सेंटेज इन पॉइंट. थोडक्यात हा सगळ्यात स्मॉलेस्ट स्टँडर्डाइज युनिट म्हणू शकतो, जो की करन्सी मधली जी प्राइस चेंज आहे तो कॅल्क्युलेट करण्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे हे पिप्स म्हणजे. आता हे पिप्स आपण जो फॉरेक्स मध्ये मेजर पेअर जी ट्रेड करणार आहे आपण, ती गोल्ड करणार आहे. आता गोल्डच का, तर त्याचंही कारण आपण समजून घेऊ. गोल्ड म्हणजे XAU USD, हे तुम्ही नाव बऱ्याचदा ऐकलं असेल, XAUUSD. तर त्यालाच गोल्ड म्हणतात. मार्केटमध्ये गोल्ड, फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जर लिक्विडिटी असेल तर ती कशात असते, गोल्डमध्ये. त्याच्यानंतर आपण ट्रेड करणारे बिगिनर लेवलला युरो USD, 3 नंबरला GBP USD. आता जर आपण गोल्ड मध्ये ट्रेड करणार आहे तर आपण डायरेक्ट गोल्डचं एक्झाम्पल घेऊयात. तुम्हाला मी चार्ट दाखवतो गोल्डचा. आपला गोल्डचा चार्ट ओपन आहे. समजा आता इथे मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर आता मी एक मेजरमेंट टूल घेतलेलं आहे इथून, टूल्स मधून, ट्रेडिंग व्ह्यूच्या. इथून जर आपण बघितलं, या पॉइंट पासून आपण जर डाऊन साईडला कॅल्क्युलेट केलं तर गोल्ड किती पॉइंटने पडले, तर 26 पॉइंटने पडले, बरोबर. अपसाईडच्या साईडला जर बघितलं या पॉइंट पासून, तर गोल्ड किती पॉइंटने वर गेले, 34 पॉइंटने वर गेले, बरोबर. तर थोडक्यात म्हणजे गोल्ड मध्ये किती, हे आता डॉलर्स मध्ये बघतो आपण, किती डॉलरची मुवमेंट झाली गोल्डमध्ये, तर 34 डॉलरची मुवमेंट झाली. म्हणजेच किती पिप्सची मुवमेंट झाली ते आता आपण समजून घेऊया. आता इथे बघूया, साधारण एक पिप जेव्हा मार्केट मूव्ह करतं ना, एक पिप, तेव्हा आपला $10 आसपास प्रॉफिट होतो, $10 आसपास. म्हणजे गोल्ड जेव्हा, आता गोल्ड आणि पिपचं रिलेशन कसं आहे ते आपण समजून घेऊ. XAU USD अँड पिप. गोल्ड जेव्हा
1 पॉइंट वर मूव्ह करतं, म्हणजे $1 जेव्हा मूव्ह करतं वर, तेव्हा आपण कन्सिडर करूया 10 पिप्स गोल्ड मूव्ह झालं असं आपण बोलतो. अर्थात जेव्हा 2 पॉइंट मूव्ह करेल तेव्हा आपण काय बोलणार, 20 पिप्स मूव्ह झालं. म्हणजे थोडक्यात आपण याला मल्टिप्लाय बाय 10 करतोय असं पण म्हणू शकतो. जेव्हा गोल्ड $5 मूव्ह करेल, वरच्या डायरेक्शनला असू दे किंवा खालच्या डायरेक्शनला असू दे, $5 जेव्हा मूव्ह करेल तेव्हा आपण काय बोलणार, गोल्डने 50 पिप्सची मुवमेंट केली. बरोबर. गोल्ड जेव्हा $10 मूव्ह करेल तेव्हा आपण काय बोलणार, गोल्डने 100 पिप्सची मुवमेंट केली. तर एक्झॅक्टली गोल्डमध्ये पिप्स या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतो. आता ट्रेडिंग व्ह्यूवर मेजरमेंट टूल वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट जास्त लागणार नाहीच, पण हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की पिप्स म्हणजे नक्की काय. आता तुम्हाला ही कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल पिप्सची, तर आपण पुढचा पार्ट जो पाहणार आहे तो म्हणजे लॉट साईज. आता लॉट साईज कशी ठेवायची, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की निफ्टीमध्ये आपण जेव्हा ट्रेड करतो किंवा इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करतो तेव्हा आपण कधीच असं फ्रॅक्शन मध्ये ट्रेड करू शकत नाही. आयदर आपण 1 लॉट घेऊ, 2 लॉट घेऊ. कधीच तुम्ही असं ऐकलंय का की निफ्टीमध्ये मी 1.5 लॉट घेतलाय, 2.5 लॉटने ट्रेड केलंय? असं करू शकत नाही आपण, म्हणजे थोडक्यात फ्रॅक्शन मध्ये ट्रेड करू शकत नाही. पण जेव्हा आपण फॉरेक्स मार्केटमध्ये येतो, फॉरेक्स मार्केट रिलायबल काय आहे, फॉरेक्स मार्केट आपल्याला अलाउ करतं की आपण फ्रॅक्शन मध्ये ट्रेड करू. समजा माझ्याकडे कॅपिटल कमी आहे आणि मला एक स्टँडर्ड लॉटने ट्रेड नाही करायचं आहे, तर माझ्याकडे ती म्हणजे अवेलेबिलिटी करून देतं की फॉरेक्स मार्केट तू बाबा फ्रॅक्शन मध्ये ट्रेड कर, 0.1 क्वांटिटीने कर, 0.01. आता लॉट साईज नक्की कशी असते, ती कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण पाहूया. लॉट साईज, आता 3 मेजर गोष्टी आहेत लॉट साईज मध्ये. सगळ्यात पहिले म्हणजे 3 प्रकारचे लॉट आहेत जे आपण म्हणतो. सगळ्यात पहिला तर एक स्टँडर्ड लॉट, दुसरा असतो मिनी लॉट आणि तिसरा असतो मायक्रो लॉट. बरोबर. हे 3 प्रकारचे लॉट साईज झाल्या. आता स्टँडर्ड लॉट म्हणजे काय, जेव्हा गोल्ड मध्ये आपण एक स्टँडर्ड लॉटने ट्रेड करतो, एक लॉट कम्प्लीट, एक लॉट, तो झाला आपला स्टँडर्ड लॉट. आता आपण एज अ कॅल्क्युलेशन पिप्स सोबत कसं आहे, म्हणजे पिप्स किती पिप्स गोल्ड वाढल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट तेवढा होईल, लॉस होईल, या गोष्टी आपण पाहूयात. आधी आपण लॉट साईज समजून घेऊ. तर स्टँडर्ड लॉट म्हणजे काय, जेव्हा आपण गोल्ड 1 लॉटने ट्रेड करतोय, समजा 2 लॉटने ट्रेड करतोय, 3 लॉटने ट्रेड करतोय, हे झालं स्टँडर्ड लॉट गोल्डमध्ये. आता आपण बघूयात मिनी लॉट म्हणजे काय. मिनी लॉट मध्ये जर आपण गेलो, 0.1 हा झाला आपला मिनी लॉट, त्याच्यानंतर 0.2 हा झाला आपला मिनी लॉट. असंच आपण 0.3 घेतलं, 0.4 घेतलं, हे झाले आपले मिनी लॉट. आता मायक्रो लॉट म्हणजे काय, अजून एक 0 वाढवायचं थोडक्यात, 0.01 हा झाला आपला मायक्रो लॉट, 0.02 हा झाला आपला मायक्रो लॉट. परत एकदा आपण जायचं, 0.05 हे आपले झाले मायक्रो लॉट. तर या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. स्टँडर्ड लॉट म्हणजे काय, मिनी लॉट म्हणजे काय आणि मायक्रो लॉट म्हणजे काय. आता आपण बघूया याचं कॅल्क्युलेशन पिप्स मध्ये कसं केलं जातं. आता मी हे तुम्हाला समजलं असेल तर हे डिलीट करतो. आपण इथे नवीन पेजवर घेऊया. समजा गोल्ड एक स्टँडर्ड लॉट गोल्ड घेतलाय आपण, दुसरीकडे आहे, इथे मी ब्रॅकेटमध्ये टाकतो स्टँडर्ड लॉट, एकीकडे आहे एक मिनी लॉट, आणि एक आहे मायक्रो लॉट. आता एक स्टँडर्ड लॉटने आपण समजा ट्रेड घेतलाय आणि गोल्ड समजा 5 पॉइंट म्हणजे $5 मूव्ह केलं, $5 गोल्ड वर गेलं.
तर आपला किती प्रॉफिट होणार ह्याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात किती पिप्स किती वर गेले सगळ्यात पहिले तर पाहूया. म्हणजे 50 पिप्स वर गेलं, राईट. 50 पिप्स वर गेलं. तर एका स्टँडर्ड लॉटला आपल्याला याच्यात प्रॉफिट किती होणार. आधी आपण एक पॉइंट जर मूव्ह केलं तर किती होतं ते वालं पाहूया कॅल्क्युलेशन. समजा $1 जर गोल्ड वर गेलं तर आपल्याला एका स्टँडर्ड लॉटने प्रॉफिट होतो $100. आता मिनी लॉट मध्ये जर बघितलं आपण 0.1 लॉटने आपण ट्रेड करतोय, समजा इथे 1 लॉटने केलेला. मिनी लॉटने जर बघितलं आणि ह्याच्यामध्ये जर गोल्ड $1 वर गेलं तर आपला प्रॉफिट किती असणार आहे, $10. आणि मायक्रो लॉट साठी आपला प्रॉफिट किती असणार आहे, जर फक्त $1 मूव्ह गेलं म्हणजे किती मूव्ह करतंय, फक्त 10 पिप्स. 10 पिप्स साठी आपला मायक्रो लॉटने प्रॉफिट किती असणार आहे, $1. अशा पद्धतीने आपण पिप्स वरून प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे थोडक्यात आता इथे समजा गोल्ड $5 मूव्ह केले म्हणजे किती पिप्स मूव्ह केले, 50 पिप्स. 50 पिप्स मूव्ह केले, राईट. आता स्टँडर्ड लॉटने आपण ट्रेड करतोय तर $1 जेव्हा गोल्ड वर जाते म्हणजे 10 पिप्स जेव्हा वर जाते तेव्हा आपण किती प्रॉफिट करतोय, 10 into 1 into 100 म्हणजे $100, राईट. तसंच 50 पिप्स जर मार्केट मूव्ह केलं, 50 पिप्स गोल्ड वर गेलं तर आपला प्रॉफिट किती होणार, इंटू 5 म्हणजे किती झाला, $500. आता समजा तसंच $1 मूव्ह केलं म्हणजे आपण 10 पिप्स मूव्ह केलं गोल्ड. तर मिनी लॉटने आपला प्रॉफिट किती होतोय, $10, राईट. तर समजा गोल्ड आता 60 पिप्स मूव्ह केलं तर आपला प्रॉफिट किती होणार, 60 into 10 नाही होणार. आता पाहूया $1 जर गोल्ड मूव्ह केलं तर आपला किती पिप्स मूव्ह होत आहेत, 10 पिप्स. तर समजा 60 पिप्स जर मूव्ह केलं आपला प्रॉफिट किती होणार, मिनी लॉटला प्रॉफिट किती होते आपला 10 पिप्सला, $10 बरोबर. 10 पिप्स साठी $10 तर 60 पिप्स साठी किती, इंटू 6 दॅट इज $60. आता मायक्रो लॉटने आपण बघूयात. मायक्रो लॉटला किती मूव्ह होते, $1 मूव्ह होतो 10 पिप्सच्या अगेन्स्ट, बरोबर. आता $1 मूव्ह होतोय 10 पिप्स साठी तर 60 पिप्स साठी किती मूव्ह होणार आहे, अर्थात $6. तर हे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आहे पिप्स आणि गोल्ड मधल्या प्रॉफिटचा. आपला गोल्ड मधला करा किंवा कुठल्याही फॉरेक्स करन्सी मधला करा, कुठल्याही फॉरेक्स टर्म्स मध्ये जसं की आपलं GBP USD आलं, युरो USD आलं, त्याच्यामध्ये पण सेम पद्धतीने तुमचा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. अशा पद्धतीने पिप्सचं आणि डॉलरचं कॅल्क्युलेशन असतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही मला कॅप्शन मध्ये सांगा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तर सगळ्यात पहिला आपण टेक्निकल अनालिसिस चालू करूयात पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. मार्केटला नक्की कसं बघायचं, मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन वगैरे हे सगळं आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये पाहूयात. आता सध्या आपल्या बेसिक टर्म्स तर क्लिअर झालेले आहेत की पिप्स म्हणजे काय, लॉट साईज कशी असते, लॉट साईज किती ठेवायचे वगैरे काय, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहे. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करूयात टेक्निकल अनालिसिसला. थँक्यू.